35,000 रुपये इनामी राशी आपण बघू शकाल। खरं तर टॉप 4मध्ये ज्या टीम जातील त्या संघातील ज्या खेळाडूचे जास्त गुण असतील ना त्याला बाईक दिली जाईल, एक आगीवेगळी संकल्पना। आणि या संकल्पनेची दाद आम्ही लाईव्ह लॉट्स प्रसंगीच दिली होती। आणि टॉप 4मध्ये जाण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम सामना जिंकणं महत्त्वाचं असतं आणि सामना जिंकण्याचं खरं सूत्र क्षेत्ररक्षण। नक्कीच। आणि अंकित, या ठिकाणी आपण बघतोय संपूर्ण स्कोरर आणि कमेंटेटर टीमला या ठिकाणी पारितोषिक आलंय तब्बल 2,000 रुपये। ते जगदीश गायकर यांच्या शुभ हस्ते आपण बघतोय हे पारितोषिक देण्यात येत आहे, त्यांचंही मनापासून त्यांना धन्यवाद। क्षेत्ररक्षण अशी कला सामना जिंकण्याचं ते खरं सूत्र असतं आणि त्यासाठी बायसिकल स्पोर्ट्स सायकल आपल्याला पाहायला मिळते, असं या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलंय। आज या स्पर्धेची दुसरी रात्र, बरेचसे अतिथी मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी नक्कीच बरेचसे मान्यवर या ठिकाणी अंकित थांबवतोय। आपण बघतोय आमची स्वयं माळी आणि भातांचे नंदू मुकादम, त्यांना विनंती असेल या आपण मंचावर आपलं मनापासून स्वागत। आपण बघतोय स्वयं माळी तळेगावचा भाचा आहे आणि त्याचंही स्वागत, त्याचंही या ठिकाणी आपण बघतोय। वळूयात पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये जिथे आपल्यासोबत जोडले जातील अंकित आणि दिनेश पाटील सर। योगेश पाटील पहिलं षटक टाकत असताना सलामीची जोडी आपण मैदानावरती बघतोय। अजय डांगरकर आणि त्याच्या जोडीला हनुमान बोराडे यांना आपण बघू शकाल। ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते। सुरुवातीच्या 3 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय, 4 धावा आहेत त्या धावफलकावरती। गावदेवी उसारली, खूप दिवसानंतर उसारली संघाचा खेळ निखिल आपल्याला या विभागात पाहायला मिळेल। खरं तर जयेश डांगरकर याच्या नावानं कित्येकदा या संघाला ओळखलं जातं, पण ज्या खेळाडूनं आपल्या करिअरला सुरुवात केली ना त्यावेळेला प्रेक्षकांनी सांगितलं की हा मिनी आकाश तारेकर आहे, जो मैदानावरती बॅटिंग करतोय अजय डांगरकर। चांगली मॅच होईल। 2 बाईक खऱ्या अर्थानं त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। तो बॅटिंग करतो अजय डांगरकर। 4 चेंडूंचा सामना त्यानं केलाय, वैयक्तिक 6 धावसंख्येचं योगदान त्यानं दिलंय। संघ पोचलाय 6 या धावसंख्येवरती। पॉवर प्लेचं षटक, तर दुसऱ्या बाजूला आराध्या स्पोर्ट्स पाटणोली हा संघही कमी नसेल। तगडा सामना आपल्याला पाहायला मिळेल। पॉवर प्लेचं षटक, 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर, राईट आर्म ओव्हर द विकेट। योगेश ऑफ ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला स्टॉप करणार तोपर्यंत 1 धाव घेण्यास पुरेसा अवधी होता आणि 1 धावेच्या बरोबरीने धावफलक वधारेल। 7 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती। सावध सुरुवात आहे, अजय प्रयत्न करतोय सातत्यानं आक्रमणाचा, पण त्याच्या बॅटवरती नीटसा चेंडू येतच नाही। यामागचं कारण अचूक टप्पा आहे, वेगावरती नियंत्रण, एकाच लाईन लेंथवरती गोलंदाजी पाहायला मिळते आहे, ती गोलंदाज योगेश पाटील या गोलंदाजाकडून। निर्धाव चेंडू येतोय। निर्धाव चेंडूच्या बरोबरीने पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 7 धावा आहेत धावफलकावरती उसारली टीमच्या। या ठिकाणी आपण बघतोय ज्ञानेश्वर साळुंके त्यांच्या वतीने आपण बघतोय या स्पर्धेसाठी, नक्कीच या स्पर्धेसाठी त्यांचं आगमन झालंय। त्यांना विनंती असेल या आपण मंचावर, आमचे पाहुणे ज्ञानेश्वर साळुंके, त्यांना विनंती असेल या आपण मंचावर, आपलं मनापासून स्वागत या टुर्नामेंटमध्ये। धन्यवाद आदरणीय जगदीश गायकर साहेब, तुम्ही आमच्या कलेला दाद दिली त्यासाठी मनापासून धन्यवाद। फक्त कॉमेंटेटरच नाही तर स्कोररसाठी सुद्धा आपण आपलं या ठिकाणी योगदान दिलं त्यासाठी तुमचं विशेषतः आभार। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 7 धावा आहेत धावफलकावरती। मी समीर भाई आणि त्यांच्या संपूर्ण टीमला मनापासून आभार व्यक्त करतो की आपण मला या इतक्या मोठ्या स्पर्धेचा एक छोटासा समालोचक असून घटक बनवलं, त्यासाठी विशेषतः तुमचं मनापासून आभार। मिसफील्ड त्या ठिकाणी होती, शॉट एक्स्ट्रा कव्हरमध्ये या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला, पण अक्षरशः क्षेत्ररक्षकाला भेदून हा चेंडू निघाला, कारण वेगवान फटका होता। असंच काहीसं चित्र आज मेगा फायनलमध्ये आपण पाहिलं। जो न्यूझीलंडचा क्षेत्ररक्षक होता फिन आलेन, त्यानं टिलक वर्माचा झेल ड्रॉप केला, फटका ताकदीचा होता। दिशा देण्याचा प्रयत्न, विकेटच्या बाजूला चेंडू रेंगाळत बसतोय। 1 धाव या ठिकाणी मिळते आणि 1 धावेच्या बरोबरीने धावसंख्या होते। 9 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती। सोनाई ट्रॉफी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते।
खरं तर सोनाई प्रतिष्ठान यांच्या वतीनं ऑर्गनाईज करण्यात आलेली स्पर्धा. सोनाई प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा, वासंबेचे माजी सरपंच, वासंबे विभागीय भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय सचिनदादा तांडेल साहेब यांची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा वाईट बॉल आल्याचा इशारा. एक धाव वधारेल एका धावेच्या बरोबरीने 10 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. पण अगदी जी आपण थीम बघतोय ना, मुख्य व्यासपीठाच्या मागचा जो बॅनर आहे त्यावरती जी थीम पाहायला मिळते आहे, श्रीराम जयराम जय जय राम, हेच सांगून जात आहे मी कोणत्या पक्षाचा आहे, मी कोणत्या गावाचा आहे, मी कोणासाठी काम करतो हे महत्त्वाचं नसून मी एक हिंदुत्ववादी आहे आणि हिंदू धर्म मला जोपासायचा आहे. कालाची गरज आहे खरं तर बंधू. आणि आपण बघतोय प्रत्येकापर्यंत श्रीराम जयराम जय जय राम हे ब्रीद वाक्य पोहोचवण्याचा प्रयत्न आदरणीय सचिनदादा यांच्या माध्यमातून होत असताना त्यांना समीरबाई तांडेल आणि त्यांची संपूर्ण टीम साथ देत असताना त्यांचं विशेष आपण कौतुक केलं पाहिजे. दुसरं षटक सुरू आहे आणि दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना 11 धावा आहेत त्या धावफलकावरती. तन्मय पाटीलला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवरती. मुख्य आश्रय खरं तर या टीमचा, पाटणोली टीमचा आडव्या बॅटना फटका खेचलाय. फिल्डर आहेत, एकच धाव मिळेल. मोठे फटके रोखलेत याचा अर्थ रोखून धरलंय मैदानावरती खऱ्या अर्थानं जय हनुमान उसारली टीमला. अजय डांगरकर खेळतो वैयक्तिक 9 या धावसंख्येवरती. 7 चेंडूंचा सामना त्याने केलाय. हनुमान खेळतोय 3 चेंडूंना सामोरं गेल्यानंतर 2 या धावसंख्येवरती गोलंदाजी किफायती राहिली आहे. 4 चेंडू टाकलेत तन्मयनं, 5 धावा त्यांनी खर्च केल्यात. पाटणोली टीमचा मुख्य आश्रय आहे खरं तर तन्मय पाटील. हा चेंडू फटका फसलाय. यष्टीरक्षक चेंडूच्या खाली. अजय डांगरकर, भरपूर अपेक्षा होत्या त्या मात्र भंग पावत असताना पहिला धक्का. जय हनुमान उसारली टीमला. संघाची धावसंख्या 12 असताना पहिली विकेट गमावले आणि पहिल्या विकेटच्या पतनानंतर 12 वरती धावफलक स्थिरावलाय. न्यू फलंदाज दिवेश बोलाडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना भागीदारी करावी लागेल. मोठे फटके रोखलेत, आक्रमण होतच नाहीये. अगोदरच्या मॅचमध्ये एकट्या अनिकेत म्हात्रेनं झुंज दिली आणि त्यानंतर कोण संघाला विजय प्रस्थापित करता आला. अन्यथा धावा कमी असताना सुद्धा तो विजय सहज मिळाला असता उत्कर्ष सावले टीमला. पण एकाकी झुंज देत तो विजय खेचून आणला आई 11 कोण टीमसाठी. कमालीची बॅटिंग राहिली त्या मॅचमध्ये खऱ्या अर्थाने अनिकेत म्हात्रे या फलंदाजाकडून. पण इथे हा डाव सावरायचा आहे, चांगली इनिंग पेश करावी लागेल. डीपमध्ये राहतोय, खालती राहिला चेंडू, सरळ विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. त्याचबरोबरीने संपेल दुसरं षटक. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक स्थिरावलंय 6 धावांच्या मामुली सरासरीनं 1/12 या धावसंख्येवरती. दोन षटकांचा खेळ संपलाय. 12 धावा आहेत धावफलकावरती. चांगली मॅच होईल हीच अपेक्षा आहे, पण त्यासाठी धावा बनवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. भागीदारीचा उल्लेख आपण जरूर करतो. विकेट्स राखल्या गेल्या तर धावा होतील हीच अपेक्षा आहे, पण खेळपट्टी सद्यस्थितीला गोलंदाजींसाठी पोषक आहे की काय असाच प्रश्न आता निर्माण होतो आहे. ज्या पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत आराध्या स्पोर्ट्स पाटणोली टीमचे गोलंदाज. टॉस जिंकला या संघानं, धावांचा पाठलाग करण्यासाठी पसंती दर्शविली आणि अशा वेळेला ज्या पद्धतीची गोलंदाजी होते ना, लाजवाब कमालीची गोलंदाजी. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. रतेश पाटील गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना स्ट्रायकर एंडवरती असतील ते फलंदाज हनुमान. फिरून मारण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट होत नाहीये. चेंडूची फेक सुमार झाली आणि त्या कारणास्तव दुसरी धाव सुद्धा घेतली जाते. पंचांचा नो बॉल असल्याचा इशारा. खराब चेंडू आलाय. बिमरच्या स्वरूपात गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. 2+1
अशा 3 धावा या ठिकाणी मिळतील आणि या तिहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होते 15. फ्री हिट असेल. पुढील चेंडूवरती फ्री हिट येताना आपल्याला पाहायला मिळेल. फ्री हिटचा चेंडू फिरून मारलाय. गॅपच्या शोधात होते फलंदाज, अखेर गॅप शोधले. रिकाम्या क्षेत्रात येतोय फलंदाज हनुमंत यांच्या बॅटमधून चौकार. सगळ्यांनाच ठाऊक असेल, वाल्याचा वाल्मिक कृषी होताना आपण पाहिला, तो सुद्धा मरा करताना उलटा जप त्या वेळेला झाला होता. मरा करत ज्या वेळेला मरा 101 झाले असतील ना, तिथे 100 राम होताना झाले. आणि म्हणून तर आपण सद्यस्थितीला सुखानं उपभोग घेतोय. भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. नक्कीच पुढील इनिंगमध्ये तुम्हाला बरंच काय ऐकायला मिळेल, कारण दिनेश पाटील सर ज्या वेळेला मायक्रोफोनवरती असतात, मार्मिक शब्द त्यांचं ऐकायला मिळत असतात. इथे मात्र आपण बघतोय 1 धाव घेतली जात आहे आणि एका धावीच्या बरोबरीने धावसंख्या होती आहे 20 धावा लागत आहेत धावफलकावरती. साथी स्कोरर मयूर पाटील सर, त्यांचंही कौतुक करावं तितकं कमी आहे. सध्याच्या घडीला रायगड टेनिस क्रिकेटमध्ये मयूर पाटील सर ॲज अ गुणलेखक हे नाव सातत्यानं राहिलं आहे. स्वतःला त्यांनी सिद्ध केलं आहे. अगदी योग्य ती माहिती ते पोचवत असतात, किती चेंडू पडलेत, आणि ही माहिती मिळते म्हणून तर आयोजकांचं काम सुद्धा सोपं होतं. इथे हा तडाखा, डावखुरी हाताचा फलंदाज दिवेश आणि त्यांच्या बॅटमधून येतोय लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. सोनाई ट्रॉफी सातत्यानं आपण उल्लेख करतो. कधी कधी काही आयोजक काय करतात, माझं नाव माझा फोटो हा बॅनरला लागला पाहिजे. इथे तसं नाही आहे. मी हिंदुत्ववादी आहे, मला हिंदू धर्म जोपासायचा आहे, हेच सगळ्यांपर्यंत पोचवत असताना आपण बघतोय सचिनदादा तांडेल यांची स्पर्धा, निधी एंटरप्राइजेस ट्रॉफीचे सर्वेसर्वा, त्याचबरोबरीने पोंजे पंचायत समितीचे विभाग प्रमुख आदरणीय सचिनभाई दुर्गे या ठिकाणून प्रस्थान करतात. त्याचबरोबरीने संजय पाटील साहेबांना आपण बघू शकाल. बहुमूल्य वेळ साहेब आपण दिला, त्यासाठी मनापासून धन्यवाद. तुम्हालाही पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. 26 धावा आहेत धावफलकावरती तिसरं षटक सुरू असताना. वेगवान टाकलाय, खोलवर पद्धतीचा चेंडू, खरं तर जागाच देत नाही आहेत. लाईव्ह स्क्रीनवरती अगदी फलंदाजांचे हावभाव सांगून जात आहेत की फलंदाज निराश आहेत, हताश आहेत, आतल्या आत स्वतःला कोसतायत. भरपूर प्रयत्न होऊन सुद्धा चेंडू खराब बनवता येत नाही, याचा अर्थ गोलंदाजी धारदार आहे. रतेश पाटील, अजून एक चांगला चेंडू गरंगलाच चाललाय. डीपमध्ये फिल्डर आहेत, खूप चांगली फिल्डिंग, चेंडूची फेक होणार तोपर्यंत कलेक्शन खराब. दुसरी धाव धोकादायक ठरते असं वाटत असताना कलेक्शनच झालं नाही. गोलंदाज खरं तर लेझी राहिले आणि त्या कारणास्तव दुसऱ्या धावेचं जे स्वप्न होतं ते इझी झालं. 2 धावा कंप्लीट या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या आहे धावफलकावरती 28. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होते आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना जय हनुमान उसारली संघ जाऊन पोहोचलाय 1/28 या धावसंख्येवरती. जय श्रीराम. लाईव्ह स्क्रीनवरती आपण अयोध्येतील श्री प्रभू रामांचं मंदिर आपण बघू शकाल. आणि जिथे भारतीय जनता पार्टी हा पक्ष आहे ना, तिथं अशक्य काहीच नाही.
डिरेक्ट हिट, पण तुम्हाला स्ट्राईक रोटेशन या ठिकाणी नसेल. इथे मात्र आपण बघतोय की डॉट बॉलच येईल, याचा अर्थ धावफलक स्थिरावेल 28 या धावसंख्येवरती. अद्यापपर्यंत 205 चेंडू निर्धाव येताना या स्पर्धेमध्ये आपण बघतोय आणि जितके चेंडू निर्धाव येतील ना तितक्या खुर्च्या वाटप केल्या जातील आदिवासी वाड्यांमध्ये. सचिनदादा तांडेल यांच्या माध्यमातून, सोनाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे कार्य केलं जाईल. मी सुरुवातीला बंधू सांगितलं की जायंट किलर आहेत या वासंबे नगरीचे. या मागचं कारण सोपं काम नव्हतं आणि म्हणून तर आज उरण विधानसभा मतदारसंघाचे जे आमदार आहेत, दमदार आमदार आदरणीय महेश शेठ बालदी साहेब यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून या खालापूर नगरीत जर कोणाकडे आपण बघत असू ना तर ते सचिनदादा तांडेल साहेब, आणि त्यांची ही स्पर्धा गाजते या मैदानावरती. पण खेळ खराब राहिला आहे. बॅटिंग करत असताना गावदेवी उसारली टीमकडून गमावली जाते अजून एक विकेट आणि संधी मिळते आहे डीजे ऑपरेटरला. तीन फलंदाज, 2 फलंदाज बाद, 28 धावा धावफलकावरती. आराध्या स्पोर्ट्स पाटणोली संघ प्रथमतः गोलंदाजी करत असताना टॉस जिंकला. गोलंदाजीचा निर्णय त्यांनी घेतला आणि हा निर्णय त्यांच्या पथ्यावरती पडतोय कारण गोलंदाजी चांगली राहिली आहे. धावांचा पाठलाग करण्यासाठी पसंती दर्शविली आहे. 4थ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी दाखल झाले ते जयेश डांगरकर. प्रमुख खेळाडू आहे, पण मी सुरुवातीलाच उल्लेख केला खूप दिवसानंतर या विभागात त्यांचा खेळ आम्हाला बघण्याची संधी मिळते ॲज अ कॉमेंटेटर म्हणून. त्याहीपेक्षा पूर्वी हा जो संघ या विभागात यायचा ना तो फक्त जयेश डांगरकरच्या नावानंच ओळखला जायचा, पण सांघिक खेळ नेहमीच चांगला राहिला आहे. सद्यस्थितीला आउट फॉर्म असावा, कदाचित त्या कारणास्तव 4थ्या क्रमांकावरती आलाय, पण त्यानं सांगितलंय फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. त्यानं ठोकलाय षटकार. सहा धावा आणि या 6 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होती 34. निर्णायक षटक आहे. या षटकातील अद्यापही 2 चेंडूंचा खेळ बाकी. या सत्रातील उर्वरित 2 चेंडूवरती 2 मोठे फटके जर का आले ना तर गोलंदाज संघर्ष करतील. मॅच बनेल. दोनही संघ तेवढ्याच ताकदीचे आहेत. बॅटची कडा, कमालीचा झेल. यष्टीरक्षक तन्मय पाटील कोणतीच चूक त्या ठिकाणी करत नाही आहेत. त्यांनी टिपला एक लाजवाब झेल आणि अजून एक धक्का बॅटिंग करणाऱ्या उसारली टीमला. या धावसंख्येवरती तिसरी विकेट गमावली जाते. केवळ 6 धावा खर्च केल्यात. एक षटकार वगळला तर बाकी चेंडू निर्धाव आलेत, ज्यामध्ये 2 विकेट्स येताना आपण पाहिल्यात. स्टार टेनिस क्रिकेट लाईव्हचं कौतुक करावं तितकं कमी आहे. त्यांची क्लिअरिटी, क्वालिटी या स्पर्धेत विशेषतः एक चांगल्या इराद्यानं त्यांची टीम उतरली आणि नुकताच त्यांच्यासाठी गौरवाची बाब की 70,000 सबस्क्राईब होताना आपण त्यांचे पाहिलेत. नक्कीच तुम्ही लवकरच 1 लाखापर्यंत पोहोचाल. तिथून तुमचा प्रवास सुखकर होईल यात शुभेच्छा आम्ही तुम्हालाही देतो. शेवटच्या चेंडूवरती विकेट गमावले, याचा अर्थ पहिलं सत्र थांबेल. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावफलक स्थिरावेल 34 या धावसंख्येवरती. येणारे 24 चेंडू 35 धावसंख्येचं माफक आव्हान असेल आराध्या स्पोर्ट्स पाटणोली टीमला. पण क्रिकेटमध्ये कोणतंच आव्हान कमी किंवा जास्त हे सांगणं फार कठीण असतं. मॅच बनवली तर मॅच बनते. तसा प्रयत्न जर का पहिल्या षटकात गोलंदाजांकडून झाला तर माफक वाटणाऱ्या धावाही जास्त होतील. पण त्या धावा जास्त होतील की पहिल्याच षटकात आक्रमण करत सामना लवकर खुला केला जाईल.
पाटणोली टीमच्या फलंदाजांकडून नेमकं काय घडेल हे बघण्या अगोदर आपण जाऊयात टॉस बॉक्समध्ये ज्या ठिकाणी टॉस केलं जाईल 24 लाईव्ह इव्हेंट बोरले आणि त्यांच्या विरोधात गावदेवी भातानपाडा. संदेश पाटील यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. खरं तर स्वतः ते 24 लाईव्ह इव्हेंटचे मालक आहेत, स्वतः कर्णधार. मी भातानपाडा टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण यायचे. 24 चेंडू 35ची गरज. दुसऱ्या सत्रासाठी मायक्रोफोनवरती असतील दिनेश पाटील सर. तत्पूर्वी जाऊया टॉस बॉक्समध्ये देवेंद्र माळी सर यांच्याकडे. थँक्यू अंकित. या ठिकाणी आपण बघतो. मी विनंती करेन या ठिकाणी भातानपाडा संघाचा संघनायक आपण लगेचच यायचा आहे. 24 लाईव्ह इव्हेंटचे संघनायक संदेश पाटील त्यांचंही आपण बघतोय. त्यांचीही 24 लाईव्ह इव्हेंटची वाहिनी आपण बघतोय. अगदी 10 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर झालेत त्यांचे आणि त्यांनाही आपण शुभेच्छा देऊयात. भातानपाडा संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित झालाय आणि मी विनंती करेन आमचे समीरदादा तांडेल आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करायचा आहे. विनंती असेल. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊयात कारण आपण बघतोय 24 लाईव्ह इव्हेंट बोरले आणि भातानपाडा या दोन्ही संघाच्या दरम्यान या ठिकाणी टॉस केला जाईल. आणि अभिराज याच्या शुभ हस्ते आपण बघतोय अभिराज सचिनजी तांडेल यांच्या आपण बघतोय सचिनदादा तांडेल यांचे चिरंजीव कॅमेरात दाखवू नको. आणि अभिराजच्या हस्ते या ठिकाणी आपण बघतोय नाणेफेक केली जाते आणि बोरले संघानं नाणेफेक जिंकले. तर नक्कीच या ठिकाणी दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊयात. दोन्ही संघांना आपण बघतोय या ठिकाणी डिसिजन काय असेल तुमचा बॅटिंग. थँक्यू. तर वळूया त्या ठिकाणी आपण बोलतोय दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊयात. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय जिथे आपल्याला दोन संघ एकमेकांसमोर भिडणार आहेत. एका बाजूला भातानपाडा दुसऱ्या बाजूला बोरले. ओव्हर टू दिनेश पाटील सर. दादा साऱ्यांच्या आवडीचा सचिन तांडेल दादांनी ठेवलाय सोनाई प्रतिष्ठानच्या शतमानाचा. 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 धन्यवाद. जय हनुमान उसरली, जयश डांगरकर, अजय डांगरकर, हनुमान बोलाडे, दिवेश या सगळ्या मंडळीनं एकत्र येत उभा केलेला एक संध संघ. ज्या संघानं अनेक वर्ष क्रिकेटमध्ये आपलं राज्य प्रस्थापित केलं, सुंदर टुर्नामेंट खेळत आपल्या जीवावरती उत्तम खेळ दाखवत मात्र आपल्या गावचा झेंडा त्यानं अटकेपार रोवला. तर एका बाजूला आपण पाहतोय आराध्य स्पोर्ट्स पाटणोली, योगेश पाटील, तन्मय पाटील, रतेश, शिवम या सगळ्या मंडळीने एकत्र घेत आपला गावचा खेळ सर्वोत्तम बनावा यासाठी कायम प्रयत्नशील राहणारी ही मंडळी. MD फायटर्स 5 to 5 महेंद्र शेठ या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचंही करूया विशेष कौतुक. धापलकर धावा लागल्या 34. तशा धावा ह्या कमीही नाही आहेत. आदरणीय सुनीलदादा माळी, माजी सरपंच सावळे, तुमचंही सहर्ष स्वागत दादा. आपली स्पर्धा आहे. आपली माणसं सचिनदादा समीरदादांना जोपासलेत आणि त्याच्यामुळेच ही सगळी मंडळी या स्पर्धेला 4 चांद लावण्यासाठी भेट देण्यासाठी येत आहेत. चला सामना सुरू करा, वेळ नका घेऊ तुम्ही. 840 बॉल आता पण ट्रॅव्हल झाले त्या स्पर्धेमध्ये आणि 841 बॉल ट्रॅव्हल करण्यासाठी जयेश डांगरकर, तन्मय पाटीलला 35 धावांचा टार्गेट सेट आहे. एक्स्ट्रा कवरच्या दिशेने बॉल मात्र भरता वेगानं क्षेत्ररक्षक येतोय, चाच पडतोय, थांबलाय. पायानं त्यानं बॉलला रोखण्याचा प्रयत्न केला, प्रयत्न सक्सेसफुल ठरला आणि त्याच्यामुळेच बाउंड्री वाचली पण 2 धावा रोखू शकला नाही आहे. पहिल्या 2 या धावसंख्येनं स्वतःचं खातं उघडलं आहे तन्मय पाटील, योगेश पाटीलचा विस्फोटक खेळ. 35 धावांचा टार्गेट सेट आहे.
चांगली गोलंदाजी पूर्वार्धामध्ये राहिली आहे. जयेशचा एक षटकारानं धावांना बळ मिळाला, कारण केतन पाटील षटक कमालीचं राहिलं, ज्यानं 6 धावा दिल्या आणि 3 विकेट्स त्यानं कमावलं. फटका चांगला आहे, फटका बनवला आहे. इथे मात्र स्ट्रेट 6 रन्स आपण पाहतोय. अगदी कव्हर्स आणि मिडविकेटच्या अगदीमध्ये हा प्रयत्न चांगला होता. कदाचित आईवा झेल त्याला मिळाला असता, परंतु तो झेल आतच घेत होता का बाउंड्रीच्या, हाही प्रश्न थोडासा आम्हाला सतावत राहिला. आणि 105वा षटकार या स्पर्धेमधला तन्मय पाटीलच्या नावावरती जातोय. त्याचा वैयक्तिक पहिला आणि स्पर्धेमधला 105वा. जयेश डांगरकर पहिलं षटक हाताळतोय, राईट आर्म ओव्हर द विकेट. तन्मय पाटीलकडे कमालीचा खेळ आहे. सामना कसा चालवायचा, सामना कसा पुढे घेऊन जायचा, हे तन्मय पाटीलनं अनेक वर्ष आपल्या संघासाठी कायम केलं आहे. एका बाजूला जयेश डांगरकर बेलालूच्या रजनीमध्ये त्यांना कमाल ती बाईक आजही आमच्या लक्षात आहे. अतिशय उत्तमरित्या खेळ राहिला आहे. अजयचा खेळ किती बहारदार राहिला आहे. परंतु एका बाजूला तन्मय आणि योगेशचा खेळ तर विस्फोटक राहिला आहे. आक्रमकता हेच ब्रह्मास्त्र समजत तो कायम खेळत राहिला आहे. चांगला बॉल जयेश डांगरकरचा. पहिल्या 3 बॉलवर तब्बल 9 धावा. वाईट बॉल. आम्ही पहिल्यांदा वाट पाहिली थोडीशी, नंतर आम्ही आमच्या कामाकडे वळलो आणि मग पंचांचा इशारा आला. हरेश माळी चाणक्स असं ते पंच आहेत, कारण ऑलराऊंडर माणूस आहे. अपिलामध्ये उत्साह कॅज्युअल खेळला, एकदम कॅज्युअल ॲप्रोच होता योगेशचा, कारण त्याला वाटलं नेमकं काय करावं, मोठे फटके खेळायचे की डिफेन्स करायचा. आणि आजकाल डिफेन्स जमतो तरी कोणाला नीट, तो डिफेन्स नाही जमला. आणि इथे मात्र स्वस्तामध्ये नव्हे तर गोल्डन रकचा शिकार योगेश पाटील. एक मोठी विकेट गमावली जातीये, ती आराध्य स्पोर्ट्स पाटणोली संघाची. आपण दिनेश पाटील सर आपण बघितलं असेल, अगदी जबरदस्त क्लॅरिटी पाहायला मिळते स्टार टेनिस क्रिकेटची. तसं पाहायला गेलं तर कौतुक करायला पाहिजे त्या कॅमेरामनचं, कारण आपण बघतो एकटा उभा आहे, कुणाची त्याच्या साथ पण नाही आहे. त्या कॅमेरामनचं कौतुक करायला पाहिजे. अगदी प्रत्येक क्षण जबरदस्त पद्धतीने तो चित्रित करतोय आणि त्यांचं या ठिकाणी कौतुक नक्कीच झालं पाहिजे. जगा वेगळं बनायचं असेल तर पहिल्यांदा जगावं वेगळं लागतं आणि एकटं उभं राहिलं तरच दिसेल. ॲब्सल्युटली आउट. द ग्रेट डिसिजन. कारण बऱ्याच वेळेला कट लागली की बरीच लोक कॉमेंटेटरकडे पाहतात, हा बोलला होता का, आवाज आला होता का, आणि हे आम्हाला अवगत झालं आहे. परंतु काय सुंदर डिसिजन आहे. बॅटची आतली काढा लागली आणि इथून मात्र राकेश कातकरी बॅक टू डगआउट. मगासपासून पाहिलं, पहिल्यांदा त्यानं टी शर्टसाठी हट्ट केला, टी शर्ट मिळवली, थोडी संधी भेटली, थोडं आत गेला. अजून जर मुभा दिली ना तर तिथपर्यंत जाऊन नाचण्याची पावर त्याच्यामध्ये आहे, कारण तो अंपायरच्या गोलगोल फिरतील, हां ते येईल. मी तेच म्हटलं, थोडीशी मुभा जर आयोजकांनी दिली ना तर तुम्हाला गोल फेरीही मारले पंच तो, कारण तो कॉन्फिडन्स येईल हळूहळू त्याच्यामध्ये आणि थोडंसं अजून काहीतरी घ्यावं लागेल, तेव्हाच ती ताकद आणखीन वाढेल. सामना बनायला लागलाय. लागोपाठचे 2 विकेट ऑन अ विकेट हॅट्रिक. शिवम दमडे द रील स्टार, द ग्रेट यूट्यूबर्स. आपण पाहिलं तर अनेक रील्समध्ये उत्तम कलाकाराची भूमिका निभावणारा शिवमला आपल्या संघासाठी भूमिका निभवायची आहे, परंतु रील स्टार आता रिअल स्टार बनेल का, आपल्या संघासाठी ताकदीचा खेळ करेल का. पाटणोली संघाला योगेश मी त्या दिवशी म्हटलं
की नेमका चाचपडतोय का. जे सामने सहज दिसतात त्या सामन्यामध्ये अचानक चोक का व्हायला लागलाय. जे सामने असं वाटतं की आता पाटूल संघ जिंकेल, आता सहजच जिंकेल, अशा सामन्यामध्ये संघ पराभूत का व्हायला लागला. एकदा एकत्र बसून मी त्याही दिवशी म्हटलं योगेश विचार विनिमय करावा लागेल, कारण कोणता संघ अंकित एकटा खेळाडू तुम्हाला सामना जिंकून देऊ शकत नाही. तुम्हाला एखादा सामना जिंकून देईल, परंतु टुर्नामेंट जिंकायची असेल तर थ्रू आऊट तुम्हाला सगळ्यांना परफॉर्मन्स द्यावा लागेल. त्यासाठी योगेश तुमच्यासारखे मोठे खेळाडू या संघामध्ये सगळ्यांना एकत्र घ्या, बसा, नेमकं चुकतंय काय याचा विचार विनिमय करा. काहीतरी चुकतंय, कारण मी त्या दिवशी म्हटलं आजही म्हणतोय की कमी धाबा आहेत. त्या दिवशी तर मोठ्या धाबांचा पाठलाग केला, परंतु 6 बॉलमध्ये 6 धाबा तुम्ही पूर्ण करू शकला नाहीत. याचा विचार तुम्ही करा, आणि हे विचार करणं गरजेचं आहे. तुम्हाला विचार म्हणतानाशिवाय कोणतीच गेम नसते, कारण मन रणांगण जे सांगत आलोय ना, मनामध्ये ठरवा. गोलंदाज अजय डांगरकर 1/1. पहिल्या षटकामध्ये पहिल्या 3 बॉलवर 9 धावा आल्या, त्यानंतर मात्र लागोपाठचे 2 विकेट. 18 बॉल 25. तन्मय पाटीलच्या अवतीभोवती सामना फिरत राहील. शिवम दौडतोय, धावतोय, पळतोय. 1 रन्स मात्र तन्मय पाटील कमावतोय. एका रन्सनं 11 धावा बोर्डवर लागत आहेत. 35चं आव्हान फार मोठं नाही आहे, परंतु ही मोठी आव्हानं नाही आहे ते जयेशलाही माहिती आहे. आणि जयेशचा विचार केला ना तर खऱ्या अर्थानं उसरली जवान म्हणून उसरलं टीम हा एक संघ म्हणजे टीमवर्क असलेला संघ आहे. एकमेकाच्या हातात हात घालत चांगलं लढत आहेत. हनुमान बोलाड्याचा त्यावेळचा खेळ, षटकांची बरसात, फटका चांगला आहे, अफलातून फटका आहे. टाईम जरूर चांगला साधला होता, परंतु त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं काय T20 वर्ल्ड कपमध्येही पाहिलं नेमकं काय तर क्षेत्ररक्षण. मी नेहमी सांगत आलोय की फलंदाजी आणि गोलंदाजीपेक्षाही जर पाठीचा कणा क्रिकेटमध्ये काय असेल ना फिल्डिंग, आणि तीच फिल्डिंग पाहिली. एक चांगल्या फटक्याला पॉईंटच्या डोक्यावरून असं वाटलं की जाईल की काय, परंतु रोशन ठाकूरनं केलेली कमाल आपल्या या संघाला या झेलनं मात्र कंप्लीट मॅचमध्ये घेऊन येईल. ग्रेट इनिंग, ग्रेट एफर्ट्स, अतिशय उत्तम, नॉट बॅड. फटका तर अफलातून होता. त्याच्यामध्ये शिवम दमडे तुमची चूक तर नाहीच आहे, परंतु जे फिल्डिंग झाले ना काय सुंदर. पहा टार टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण ॲक्शन रिप्लाय पाहतो, आणि जिथे निखिल बाबर असल्यावर म्हटल्यावर काय प्रश्नच उद्भवत नाही, परंतु काय झेल टिपलाय. अप्रतिम अप्रतिम. रोशन ठाकूरची रोषणाई या अंधुक प्रकाशात ही चमकतोय. नवीन फलंदाज रतेश पाटील. रतेश पाटीलनं कुंडेवालचं मैदान गाजवलं होतं, ते मैदान पुन्हा गाजवावं लागणार आहे. कशा प्रकारचा खेळ राहील, कारण थोडं लक्ष सगळ्यांच्यावर ठेवावा लागतो, आणि तो लक्ष राहिला आहे. पण इथे मात्र हा सामना बनवला ज्या अनुमान उसरली संघानं. चांगला फटका आहे, पॉईंटच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला आहे. डीप लक्ष तशी तैनात आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायची आहे. ही रिस्की रन्स होती. रिस्क आहे तो इश्क आहे, परंतु आजकाल इश्कला कुठे रिस्क लागते. व्हॉट्सअपला फक्त हाई तर करायची आहे, इन्स्टाला फक्त एकच पाठवायचं हॅलो हवं यू आलं का संपलाच गेम. त्याच्यामुळे फार काय राहिलं नाही, रिस्कमध्ये राहिली नाही, परंतु 1 रन चिकी सिंगलसाठी रिस्क नक्कीच आहे. गोलंदाज अजय 3 बॉलमध्ये आतापर्यंत 3 धावा मोजतोय. 8.67च्या सरासरीनं धावसंख्या धावतीये, परंतु 8.80च्या सरासरीनं धावा जमवायचे आहेत. बॅलन्स सामना आहे अजूनही. जमेची बाब उसरली संघासाठी की 3 फलंदाजांनी त्यांना बाद केलेत. रितेश पाटील ऑन स्ट्राईक. अकोट टप्प्याचा बॉल, कदाचित टाईम नाही झाला. विचार मंथन करावा लागेल. आणि अंकित सर खऱ्या अर्थानं विचार केला ना तर आपण भलेही बोलतो, आपली बोलत असू, कृती मैदानामध्ये होत असते, परंतु संघ जिंकतो कधी ज्या वेळेला थोडीशी हवा बनते, तुम्ही तो ताठर बनता. वाईट बॉलची सांगता होते. टीम जिंकायची असेल ना तिथं प्रेम नाही चालत, ॲग्रेशन. 40 मिनिटाच्या गेममध्ये तुम्हाला ॲग्रेशन महत्त्वाचं आहे. शांत बसून नाही राहायचा, लढत राहायचा, झगडत राहायचा स्वतःशीच, संघाशीच, आणि सांगायचा जिंकायचं आहे. तुम्ही जर शांत बसलात की सामनाही शांत होतो. फटका चांगला आहे, छत्रसेक तैनात आहे. 1 रन्स मात्र मिळते. दुसऱ्या रनचा प्रयत्न, फेकी होतीये,
फेकी थोडी खराब झाली, बाउन्स गेला, जास्त वर गेला बॉल. अन्यथा फलंदाज रिस्कमध्ये आला होता जरूर. 2 रन्स मात्र या बॉलवर कंप्लीट झाल्या आणि 2 रन्सनं 16 धावा बोर्डवर लागल्या. 13 बॉल 19 धावांची गरज. 13 बॉल 19. तन्मय जोपर्यंत क्रीजवर आहे ना तोपर्यंत कदाचित आराध्य स्पर्ट्स पाटणवली संघ घाबरणार नाही आहे. कारण ज्याप्रमाणे अनिकेत मात्रेचा खेळ मागच्या सामन्यामध्ये राहिला ना, सगळ्या धावा एकट्या पठ्ठ्यानं जमवल्या आणि इतर फक्त त्याला मी सोबत आहे सांगत परत आले. रिकामी जागा आहे, कव्हर्सला फिल्डर नाही आहे, 3 जण धावत आहेत. 3 तिघाडा काम बिघाडा नाही आहे. जो धावला त्यानं पहिला उचलला तर ते 2 रन्स मात्र आल्या. आत्ता मात्र सिंगल डबलची किंमत कळेल. पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये. या 2 धावेने धापडकर धावा लागल्या 18, म्हणजे 18 जमल्या, 17 जमवायचे आहेत. 12 बॉलमध्ये 18 जमल्या, 12 बॉलमध्ये 17 जमवायचे आहेत. सगळ्यात महत्त्वाची जमेची बाब की रतेश आणि तन्मय पाटील क्रीजवर उभे आहेत. असे कोणते 2 गोलंदाज असतील की जे या सामन्याला कलाडणी देतील. यानंतर 24 इव्हेंट्स बोर्ले संघानं कमाल केली आहे. अनोखा संघ राहिला आहे. कोणालाही समजत नाही या खेळाचा काय नियम आहे. परंतु ज्याप्रमाणे बोर्ले संघ, संदेश चांबो ज्याप्रमाणे खेळतात ना, अप्रतिम. दर्शन ही सगळी मंडळी एकत्र येत उत्तम संघ बांधणी केली. सोमनाथ असेल आणि मग मात्र आपल्या परीनं आपल्या संघाला अनेक टुर्नामेंटमध्ये यंदा त्याने यश प्राप्त केलं आहे. त्याबद्दल त्यांचंही विशेष कौतुक असणार आहे. 12 बॉल 17 धावा. एक ऐकूया तत्पूर्वी एक सुमधुर संगीत. नाही, कुणाला क्लास हवे असतील तर देवीदास नाव आहे तुझं ना. लोक तुला देवा म्हणतात, पण रात्री देव पण जातो कुठं नेमका हाही प्रश्न राहिलाय. पण देवा डान्स काय सुंदर आहे. तिकडेच वर नको बाबा, तुझी जागा ती आहे तिथपर्यंत थांब. पण तू काय डान्स सुंदर केलाय. दिवेश बोलाडे गोलंदाजीच्या मार्कवर एक निर्णायक षटक. कारण 12 बॉल 17 आहे. सामना अजून कोणी जिंकला नाही, सामना अजून कोणी हरलाही नाही आहे. लो स्कोअर मॅच आहे, परंतु लो स्कोअर ही हाय क्लास मॅचेस बनताना पाहिलं आहे. मी नेहमीच सांगितलं आहे की खऱ्या अर्थानं रतेशपेक्षाही तन्मय क्रीजवर उभं राहणं आराध्य स्पर्ट्स पाटणवली संघाला लाभदायी आहे. परंतु दिवेश बोलाडे अनेक वर्षाचा अनुभव आहे. आपल्या फिरकीनं गिरकी घेईल काय. फिरवला, पहिलाच बॉल फिरवला, लेग ब्रेक पाहिली. तिथे मात्र आपण पाहतो ॲक्शन रिप्लेमध्ये पाहूया. डावखुरा हात, दैवी शक्ती, गरकन फिरलाय. गरकन गरा फिरला. समजलाय नाही तन्मय पाटीलला. डॉट बॉलची सांगता होतीये. आता रेडी राहिला, कारण तन्मय पाटीलकडे क्रिकेटचा क्लास आहे. अफलातून सुंदर क्रिकेट अनेक वर्षापासून आपल्या गावासाठी तो खेळत आलाय. पहिला बॉल त्याला समजलाच नाही, एवढा लवकर फिरला आणि आता मात्र तो अगोदरच तयार राहिला. ऑफ स्टिकच्या बराच बाहेर राहिला. टप्प्याला त्यानं पीक केलं आणि उडवला चौकार. याच्या गाणी सगळे पाठ आहेत. काहीतरी बोलत राहत होतो. थांबला तो संपला. स्पिनरांच्या गणितच असा असतो. केतन आहे अजून जादू आपल्या अंगात, कारण खेळाचा किडाच असा आहे, तो शेवटपर्यंत जात नाही. खेळत राहायचं. उडाया. पहिला लेग ब्रेक मिस झाला. दुसऱ्या लेग ब्रेकला तयार राहिला. तिसरा लेग ब्रेक पुन्हा थांबला, फसला, चकला आणि पुन्हा इथे मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा 7 आपल्या नावावरती करत उडवला षटकार.
काही असेल ना ते डान्स छान आहे, पण डान्स सुंदर आहे, त्यात काय तिळ मात्र शंका नाही. पुढच्या वेळेला स्टेज करू आपण, 2 तिकडे 2 इकडे, आयोजकांना सांगू कपडे द्या मस्त, आणि पुढच्या वेळेला आयोजनामध्ये ह्याही गोष्टी देण्यात येतील. या षटकारानं मात्र गणितं बदलली. 28 धावा बोर्डवर लागल्या. 8 बॉल 7, 8 बॉल 7, 7 बॉल 7. तन्मयनं तेच केलं जे त्याच्याकडून अपेक्षित आहे. 2 चांगले फटके दाखवले, 1 चौकार 1 षटकार, डॉट बॉलही खेळला, परंतु मोठ्या फटक्यानं गणितही बदलली. शेवटच्या बॉलवर सिंगल रन्स. फायद्याची गोष्ट आहे ती म्हणजेच पार्टनर संघासाठी, परंतु काय गोलंदाजी राहिली आहे. 2 फटके मोठे जरूर खाले, परंतु उर्वरित बॉल त्यांनी चांगलेही टाकलेत. आता माझं समीकरण 6 बॉल 6 धावा. योगेश पाटील धावा लक्षात घ्या, 6 बॉल 6 धावा. जर आज झाल्या नाही ना तर गावकी भरेल तुमच्यावर, नाही तर तुमच्या पंचकृषीमध्ये आम्ही तुमच्यावर गावकी भरायला लावू, कारण या धावा तुम्हाला बऱ्याच वेळेला हुलकाण देत राहिलेत. शांबोला इथेही चार्जर पाहिजे बघा. 6 बॉल 6 धावांचं थरार नाट्य. यानंतरचा सामना आणखीन रंगतदार होईल. 24 लाईव्ह इव्हेंट्स बोर्ले वर्सेस गावदेवी भातनपाडा. भातनपाडा संघाला फिल्डिंगच हवी होती, त्यांनी फिल्डिंग देऊन टाकली, कारण टॉस जिंकला. बोर्ले संघानं स्वीकारला प्रथम फलंदाजी. नेमका दोघांच्या मनासारखा झाला आहे. दोघांच्याही मनासारखा खेळ करावा. त्याला जवळ घेऊ नका बाबानो, तुमच्याच विरोधात खेळणार आहे. शांबोचं बरसणं तुम्ही नंतर पाहणार आहात, त्याच्यामुळे खेळ पाहूया, सामन्याकडे वळूया. कमालीची उत्सुकता या सामन्यामध्ये राहिली आहे. बॅलन्स सामना राहिला. 35 धावांचा टार्गेट आहे. डॉट बॉलचं पर्सेंटेज तेवढंच राहिलं, परंतु मोठ्या फटक्यांनीही सामन्याचं अंतर कमी करत राहिला. आता बॅलन्स सामना. 6 बॉल 6 धावा. तन्मय पाटील ऑन स्ट्राईक. रोशन ठाकूर ज्यानं तो झेल टिपला होता, जर झेल टिपला नसता तर सामना एवढ्याला संपला असता, परंतु जर तर शिवाय काही चालत नाही, आणि जर तर शिवाय काही सरतही नाही. सिंगल रन्स कंप्लीट केले. दुसऱ्या रनचा प्रयत्न केला जाईल का, नाही, रोखलाय. रतेशकडे ही चांगली फलंदाजीची गुणवत्ता आहे राहिली आहे. पहिल्याच बॉलवर 1 रन घेतली आहे. जयेश मात्र काहीतरी फिल्डिंग करतोय, सांगतोय की नेमकं काय करायचं आहे. 5 बॉल 5 धावांचं समीकरण. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे, त्याच्यामुळे 5 बॉलमध्ये 5 धावा. नेक्स्ट टीम रेडी राहायची आहे तुम्ही. नेमकं काय, पराये लोगों से शिकायत क्या करना दोस्त, घाव तो अपनों के ज्यादा चुभते हैं. 1 धाव किती महत्वाची आणि किती कठीण आहे ना, हे खऱ्या अर्थानं फलंदाज आपल्याला अंकित सर वारंवार दाखवत राहिलेत. 1 धाव कठीण आहे. आमचे जुने जाणते खेळाडू पहा, आजही जे गोलंदाज आहे ना जुने, त्यांची ऑफलाईन म्हणजे ऑफलाईनच, लेग स्टिकवर ते बॉलच टाकत नाहीत. त्यांना सांगा तुम्ही सिंगल रन्स घ्या, ते कधीच घाबरणार नाही. परंतु 1 बॉलवर 1 रन असले ना, आताच्या पिढीला पाठवलं ना, तू जा तू जा, मी नाही तू जा, असा खेळ सुरू होतो. का, 1 धावेला घाबरतात. पण षटकार ठेवा, मी जातो. त्यांना माहिती आहे षटकार लागला तर सगळेच वावा करतील, मीच झाला तरी कोणी बोलणार नाही. 6 धावा होत्या. हा गणित राहिलाय. डरपोकांचा खेळ नाही आहे. सिंगल रन्स म्हणजे मित्रांनो लाजिरवाणी गोष्टच नाही आहे. सिंगल रन्स तुमची प्रतिभा सिद्ध करते. ती सिंगल रन्स पाहूया. हरिभक्त पारायण संतोषजी पाटील बोरले यांचंही आगमन होतं, त्यांचंही करूया. सरचे स्वागत. 1 बॉल डॉट. याचा अर्थ सामना पुन्हा रंगतदार. वेळ नका घेऊ तुम्ही, आम्ही काही गप्पा मारायला नाही आलो मित्रांनो. सामना सुरू करा बाबांना, खूप मॅचेस आहेत. तुम्ही मॅच सुरू करा. काल जे काही वाजलेत ते वाजलेत, त्याच्यामुळे आज निर्णय स्ट्रॉंग आलेत, त्याच्यामुळे आज नाही चालणार. त्याच्यामुळे समीकरण 4 बॉल 5 धावा. केतन पाटील. तन्मय किती वेळ नॉन स्ट्राईकला राहतो ना, ते उसरली संघासाठी फायदेशीर. गोलंदाजाची चूक आहे, ही चूक तुम्हाला भोवणार. 4 बॉल 4 धावा. 4 बॉल 4 धावा. कमी धावांचे सामने नेहमीच आक्रमक होताना पाहिलेत. संतोषजी या, आपलं ही सरचे स्वागत. हरिभक्त पारायण ऑलराऊंडर माणूस. कनेक्ट झाला का रेनील, ती रन्स मात्र येते. तन्मय रिस्क घेणार नाही दुसऱ्या रनसाठी, त्याला माहिती आहे सामन्याला कलाटी मिळते अजूनही.
आता मात्र 3 बॉल 3 धावा. आपल्याला वाटलं 35 धावा आहेत लवकर होतील. क्रिकेटमध्ये लवकर काही बनत नाही. जर तुम्ही ठरवलं की हा सामना बनवायचा आहे ना तर बनतो सामना, आणि तो बनवलाय. उसरली संघाची ओळख राहिली ती चिटकून राहायचं सामन्याला शेवटच्या क्षणापर्यंत, आणि त्याच्यामुळेच त्या रोशन ठाकूरच्या एका झेलनं सामना कमालीचा बनला. 3 बॉल 3 धावा. तन्मय ऑन स्ट्राईक. तन्मय ऑन स्ट्राईक. कोणीही असू द्या समोर, लढण्याची क्षमता मी कायम राखून असतो. फिरवला बॉल. तन्मयलाही हा डावा हात कळला नाही पहिल्यांदा. इथेही गिरकी झाली. लेग ब्रेक जी नॅचरल स्विंग असते ना, देवानं दिलेली डावखुऱ्या गोलंदाजाला ती नॅचरल स्विंग पाहिली. 2 बॉल 3. निशब्द करणारी कामगिरी. गावकी भावक्यानी सगळं जमवावं लागेल. 1 बॉल 3 धावा. मी म्हटलं होतं तन्मय शेवटपर्यंत राहील तो फायदेशीर ठरेल, पण त्याच तन्मयला लागोपाठ 2 डॉट बॉल टाकले आणि रोशननं सामना बनवलाय कमालीचा. धक 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 तर सगळ्यांचीच होते. आता मात्र 1 बॉल 3 धावा. कोण जिंकेल कोण हरेल? 6 बॉल 6 पासून 1 बॉल 3. 1 बॉल 3. आखिरकार तन्मय पाटीलनं क्रिकेटचा क्लास दाखवला. आमच्यावर गावकी बसणार होती, भावकी आम्हाला ओरडणार होती. कदाचित इथून पुढे खेळ पॅकअप करायला लागले असता, कारण आत्ताच्याच आत्ता 3 ते 4 वेळा अशाच प्रकारचा सामना पाटणोडी संघानं अनेक वेळा गमावलाय. त्याच्यामुळेच की काय तन्मयनं आखिरकार क्रिकेटला न्याय दिला आणि बुडवला मिडविकेटच्या डोक्यावरून हा लाजबाब षटकार. आणि शेवटच्या बॉलवर रोमहर्षक विजय मिळत मात्र तन्मय मोठ्या अभिमानानं मैदान सोडतोय. अभिनंदन तन्मय, वेल प्लेड. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय लढलाय तो म्हणजे जय हनुमान उसरली संघ. तुमचंही विशेष कौतुक. आणि नेक्स्ट मॅच चला भातन पडा. कुणाची वाट पाहताय तुम्ही? नक्कीच मैदानामध्ये भातनपाडा घुसा. संघ आपण लगेचच फिल्डिंगसाठी जायचे. काय मॅच झाली आपण बघितलं होतं. 6 धावा बंधू या ठिकाणी वाचवायच्या होत्या आणि या 6 धावा वाचवणं